नाशिकच्या त्र्यंबकेश्वर दर्शन पास काळा बाजार प्रकरणामध्ये आरोपी पुरुषोत्तम कडलकचे विश्वस्त पद आता जाणार आहे। विश्वस्त पद रद्द करण्याच्या हालचालींना आता वेग आलाय। पुरुषोत्तम कडलकवर व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलकच्या अटकेनंतर आता त्याचं विश्वस्त पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। भाविकांकडून व्हीआयपी दर्शनासाठी 2,000 ते 15,000 रुपयांपर्यंत रक्कम उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे। एसआयटीनं केलेल्या चौकशीमध्ये कडलकच्या खात्यामध्ये तब्बल 1,13,00,000 रुपयांची रोकड सापडली आहे। यातील 50 लाख रुपये भाविकांची फसवणूक करून मिळवल्याचा संशय सध्या पोलिसांना आहे। धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे हे पद रद्द करण्याचे अधिकार आहेत आणि सध्या त्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या मनी ट्रेलची सखोल तपासणी या संदर्भातली सुरू आहे।